गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाड रायगड मार्गावर असलेल्या मोहोपरे गावच्या हद्दीत सोनगडाच्या पायथ्याशी शिवकालीन पादुका सापडल्याने इतिहास प्रेमींसह ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या पादुकांचे ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व काय आहे? महाडपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनगड किल्ल्याच्या पायथ्याशी पुरातन दगडी पादुका सापडल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी 100 वर्षांपूर्वी हनुमंतांची एक मूर्तीही सापडली होती. त्यामुळे या भागाचा ऐतिहासिक वारसा मोठा असल्याचं ग्रामस्थ सांगतात. सोनगड हा शिवकालीन काळात किल्ले रायगडच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठिकाण होता. येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आजही अस्तित्वात आहेत. आता या पादुका सापडल्याने इतिहासाचा नवा पैलू उलगडण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पादुकांचे निरीक्षण केल्यानंतर त्यांचा कालखंड आणि महत्त्व स्पष्ट होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगडच्या सुरक्षेसाठी सोनगड किल्ल्याचा मोठे महत्त्व होते. यामुळे या भागात अनेक ऐतिहासिक वास्तू आजही दडलेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोनगडच्या पायथ्याशी सापडलेल्या या पादुका इतिहासाचा नवा शोध ठरणार का, याकडे इतिहास प्रेमींचे लक्ष लागले. पुरातत्व विभागाचा अहवाल आल्यावर या शोधाचा पुढील प्रवास निश्चित होईल. आमचं गाव मोहोपरे, मुक्काम मोहोपरे. मी अप्पा पाटील या गावचा नागरिक आहे. मुळात म्हणजे आमच्या इकडं हा सोनगड हा शिवकालीन आहे. सोनगड शिवकालीन असल्यामुळे त्याच्या पायथ्याशी याच्यापूर्वी आम्हाला एक हनुमंताची मूर्ती भेटली होती. ती आम्ही गावात स्थापना केली, तिचा मंदिर बांधलेलं आहे. आता त्याच ठिकाणी त्याच जागेवरती एक पादुकाची आम्हाला हे दर्शनात आले. त्यामुळे आम्ही आता तुम्हाला आणलेलं आहे. तिथे त्याचं काय असेल ते आता आम्ही गावाला सगळ्यांनी बसून विचार करणार आहोत त्या गोष्टी. पण आम्हाला हे पूर्वी इथनं शिवाजी महाराजांचे येणं जाणं असायचं. इथून शिवाजी महाराजांच्या पुढे आता आमचा हत्ती तलाव आहे, त्याच्या पुढे आमचा शिव मंदिर आहे. प्राचीन काली सगळं आहे त्या गोष्टी. त्या सुरबाचा आंबा म्हणून तिथून घोड्याचे पावलं उठायची त्यावेळेस. असा तो शंकराचं मंदिर आहे. तिथे शंकराच्या मंदिरापासून सोनगडावर ते शिवाजी महाराजांची स्वारी जायची. असं ते घडलेलं सगळं आत्तापर्यंत. हे आता दुसरी गोष्ट म्हणजे एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.